आज तुम्हाला सिद्ध करण्याची वेळ आली आहे. आज तुम्हाला जे सत्य सांगणार आहे ते एकदम जबरदस्त असेल. तुमच्याकडे खूप क्षमता आहे, तुम्ही खूप मेहनती आहात, पण त्या क्षमतेचा, त्या मेहनतीचा वापरच कधी करणार नसाल तर काय फायदा. तुम्हाला स्वप्न पाहायला आवडते पण कष्ट करायला आवडत नाही. स्वप्न सत्य करणारी माणसे फार कमी असतात. 100 मधून 10% अशी माणसे असतात ज्यामध्ये स्वप्नांना सत्य करण्याची क्षमता असते. यश पाहिजे मग वेळ का वाया घालवता. वेळ वाया घालवणे थांबवा आणि लगेच कामाला लागा. आपले आयुष्य हे खेळाचे मैदान आहे. जो मैदानात जास्त मेहनत करतो, जास्त धडपडतो. आपल्याला कधी अपयश आले तर येऊ द्या. अपयश आल्यामुळे शिकायला मिळते. जर तुम्ही सारखे हारत असाल तर हीच हार आपल्याला नवीन संधी घेऊन येते. आणि कधी संघर्ष करावा लागला तर मग विजय हा नक्की तुमचाच असेल. वेड्यासारखे स्वप्न बघा आणि झपाटल्यासारखे स्वप्नाच्या मागे लागा. मी थॉमस एडिसन विषयी सांगतो. त्यांनी 10,000 वेळा चुका केल्या पण ते हारले नाहीत आणि थकलेही नाहीत. उलट ते लोकांना सांगत, मी 10,000 पद्धती शोधून काढल्या आहेत. ते असे का करू शकले? त्यांच्यामध्ये करण्याची जिद्द होती. मग आपण का हार मानायची? तुमच्या आतील विजेत्याला आवाज द्या. ज्याला जागे करा. स्वतःवर मजबूत विश्वास ठेवा आणि स्वप्न कोणतेही असू द्या त्यासाठी झगडा. स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करा. झोप आली झोपू नका, भूक लागली जेवू नका. रात्रंदिवस एक करा. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मजबूत प्रयत्न करा. स्वतःला प्रश्न विचारा आणि दिवसाला 1% सुधारण्याचा प्रयत्न करा. 1 वर्षात जर तुम्ही 1% सुधारायचा प्रयत्न केला तर वर्षात तुम्ही 3700% सुधाराल. आळस सोडा आणि कामाला सुरुवात करा. आजचे उद्यावर ढकलण्याची वेळ येऊनच देऊ नका. टाइमपास करणारी माणसे कधीच मोठी होत नाही. स्वतःला कामात पिसाळा, बघा जिंकतात का. स्वतःला कामात ओढून घ्या आणि यश आपल्याकडे खेचून आणा. घरात बसून यश आपल्याकडे येणार नाही. त्यासाठी मेहनत करा. आजपासून काहीतरी नवीन करा. असे काही की त्यामुळे तुम्हाला आयुष्यभर अभिमान वाटेल. संपूर्ण जग जिंकण्याची तयारी करा. तुमच्यातील वाघ आता जागा झाला आहे. पूर्ण जोशात या आणि स्वतःच्या स्वप्नांची गोष्ट लिहा. व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. धन्यवाद.